नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी राजकीय घडामोडी जोरात सुरू झाल्या आहेत. राज्यसभेसाठी हक्काची जागा सोडून उद्धव ठाकरे गटात खतखत सुरू असतानाच आता विधान परिषदेत उद्धव ठाकरेंना संधी देण्यासाठी महाविकास आघाडीत फिल्डिंग लावण्यात येत आहे. 13 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत. निवडणूक लवकरच होणार असल्याने सत्तेचा सारीपाटावर गणिते मांडली जात आहेत आणि डावपेच आखले जात आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आमदारांना विधान परिषदेतून निरोप देण्यात आला. यासाठी आयोजित समारोप कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदस्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच पद्धतीने राज्यातील विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांना निरोप दिला. पण खऱ्या अर्थाने सर्वांचे लक्ष वेधले ते उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जुगलबंदीने. उद्धव ठाकरे यांनी शेरोशायरीतून विधानसभेचे वातावरण हलका फुलकं करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत चिमटेही काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णय घेण्याच्या कृतीचे कौतुक केले. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा उद्धव ठाकरे यांनी चांगल्या पद्धतीने पुढे नेला. विधान परिषदेतील 9 जागा एका महिन्यानंतर रिक्त होत आहेत. यापैकी 8 जागांवर सत्ताधारी महायुतीचा विजय जवळपास पक्का मानला जात आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या पारड्यात मात्र फक्त 1 जागेचे वजन पडेल. महायुतीने जर 9ही जागांवर दावा सांगितला तर 1 जागेसाठी चुरस निर्माण होईल. क्रॉस वोटिंगची भीतीही व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.